आपण सतत SIP मध्ये टाकायचे, म्युच्युअल फंडमध्ये टाकायचे आणि पैसे वाढत राहतील. काय वाईट आहे त्याच्यात? मी अशी लोकं बघितली आहेत की ज्यांचे 40 इयर्स एज आहे आणि 20-20, 25 करोड, 30-30 करोडचे म्युच्युअल फंड झालेत. आय कॉल इट ॲज जनरेशनल वेल्थ. एक साधारण व्यक्ती पण पुढच्या 10-15 वर्षात 5 ते 10 करोडच्या वेल्थला जाऊ शकते. 10 करोड वेल्थ इज इक्वल टू 7 lakhs पर मंथ पेन्शन लाईफ टाईम. जगा ना तुम्ही, एक्सपिरियन्सवर पैसे घालवा. स्काय डायव्हिंग करा, तुम्ही स्कूबा डायव्हिंग करा, तुम्ही मॅचेस बघायला जा. असं कोणालाच काही करता येत नाही. दुसरी गोष्ट, पॉवर ऑफ गिव्हिंग वाढतं. तुम्ही नेक्स्ट जनरेशनला द्या. आज तुम्ही तुमच्या जनरेशनला पुढे 2 फ्लॅट दिले तर ते फ्लॅटचा मेंटेनन्स बघायला जाणार नाही. ते काय करणार? त्याच्यात त्याला पैसे द्या, त्यांना लिक्विड वेल्थ द्या. ॲटलिस्ट ते उपभोक्ता घेऊ शकतील त्याचा. शक्य आहे. येस, व्हेरी मच शक्य आहे. शेअर मार्केटबद्दल काय? सो म्युच्युअल फंड्स प्रोफेशनलीच शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. आम्ही प्रामुख्याने स्टॉक ब्रोकर्स आहोत. 92पासून बाबा स्टॉक ब्रोकिंगमध्ये आहे. 2012ला मी बाबांना जॉईन झालो. 2012 to 2016 या 4-4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला असं जाणवलं की 24 वर्षात हातावर मोजण्याएवढी पण लोकांनी पैसे नाही बनवलेत. कारण सायकॉलॉजी आपली बनलेली नाही स्टॉक मार्केट व्हॉलॅटिलिटी सहन करायची. आज मी शेअर कसा घेतो की मी याला विचारलं, अरे तू काय घेतलंस? तो बोला 6 महिन्यात येस बँकने काय पैसे लावलेत, जबरदस्त, मी उद्या जाणार येस बँक घेणार. मी तुम्हाला विचारणार काय तुम्ही घेतलं, तुम्हाला कशात प्रॉफिट झाला? तुम्ही बोलणार HDFC बँक काय जबरदस्त दिसतोय. दिस इज नॉट अ प्रोफेशनल वे ऑफ इन्व्हेस्टिंग इन टू मार्केट्स. म्युच्युअल फंड्समध्ये एक फ्रेमवर्क आहे. प्रॉबब्ली तो शेअर मार्केट एवढा पैसा देत नाही, पण तो सिस्टमॅटिकली पैसा बनवतो. इट इज अ शुअर शॉट वे ऑफ मेकिंग मनी इन टू स्टॉक मार्केट्स, असं मी म्युच्युअल फंड्सना म्हणतो. एवढ्या वर्षाच्या लेगसीमधनं मला स्टॉक मार्केटमधनं बाहेर पडणं खूप डिफिकल्ट झालं. पण आज मला रात्री झोप लागते. मी जानेवारी 2023ला एक दिवस बाबांना बोललो की मनी ॲट व्हॉट कॉस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पैसे येत आहेत, पण कुठलाही क्लायंट ऑफिसमध्ये आल्यावर मी डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही. दिस हॅज टू चेंज. इफ दिस डझंट चेंज, आपण ग्रो नाही होणार. दॅट वॉज द लास्ट डे की मी तो बिझनेसकडे लक्ष देतो. पूर्ण बाबा बघतात. तो आम्ही काही नवीन ॲडिशन करत नाही. लोकांना पण मी हळूहळू म्युच्युअल फंड्समध्ये आणलं. जी लोकं सट्टोडी होती ते आता म्हणतात, राहुल काय पीसफुली पैसे बनत आहेत, पैसे पण बनत आहेत, ते फॅमिलीकडे लक्ष पण देत आहेत, स्ट्रेस नाही आहे, त्यामुळे घरी भांडणं कमी झाली. इट कम्स अ फुल सर्कल. आता एक्झॅक्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय ओके, ते सांग. म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअली बनलेला फंड. तुमच्याकडे 100 रुपये आहेत, आपण 5 जण आहोत, 5 जणांकडे 100 रुपये. 5ही लोक आपण मठ्ठा आहोत. आपल्याला स्टॉक मार्केटचा ओकीट हो कळत नाही आहे की कसं गुंतवायचं. म्हणून HDFC एक कंपनी आहे. HDFC म्हणते मी एक फंड चालू करतो, तुम्ही माझ्याकडे इन्व्हेस्ट करा, मला माहिती आहे की स्टॉक मार्केटमध्ये कसं गुंतवायचं. सो हा म्युच्युअली चालू झालेला फंड आहे, म्हणून त्याला म्हणतात म्युच्युअल फंड. आपण HDFC सारख्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो, ते अभ्यास करतात, ते स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावतात, स्टॉकने पैसे बनवले, ते आपल्याला पास ऑन करतात, आपल्याला प्रॉफिट होतो. आणि स्टॉकमध्ये लॉस झाला तर? ओके, सो स्टॉकमध्ये लॉस झाला तर NAVs कमी होतात. जेव्हा NAVs कमी होतात त्यावेळेला आपण शांत बसायचं. जसं आत्ताचा काळ आहे, सगळीकडे लाल 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 दिसतंय. दिस इज टाईम टू स्टे फ्लोट. दीज आर टेस्टिंग टाइम्स. मार्केट परत वर जातं, NAVs परत वर जातात. 42 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये म्युच्युअल फंड्समध्ये कंपनी डुबली आहे म्हणून कोणाचे पैसे डुबलेले नाही आहेत. स्टॉक्समध्ये एव्हरी मंथ तुम्हाला अशा अनेक कंपनीज दिसेल ज्या झिरो झाल्या आहेत आणि लोकांचे पैसे गेलेत. इट इज अ सेफेस्ट वे ऑफ मेकिंग मनी इन स्टॉक मार्केट, दॅट इज म्युच्युअल फंड्स. पण मला जर काही इन्व्हेस्ट करायचे असले तर मी स्वतः डायरेक्टली म्युच्युअल फंडमध्ये करू शकते का, की मला कोणाला अपॉइंट करायला लागतं? येस, तुम्ही डायरेक्ट HDFCकडे जाऊन पण इन्व्हेस्ट करू शकता किंवा तुम्ही एका ॲडवायझरकडे जाऊन पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तुम्ही डॉक्टर आहात, मला ताप आला तर मी यूट्यूबवर जाऊन सिम्पटम शोधू शकतो. मी क्रोसिन, जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे OTC, मी क्रोसिन घेऊन पण बरा होऊ शकतो. बाहेर आलं मला काय वाटेल, भाई मी काय मस्त, मीच डॉक्टर आहे, ते फिलिंग येतं ना, आपणच भगवान फिलिंग आहे. पण तो रिकरंट ताप येत राहतो मला, आणि मला कळत नाही का होत आहे. याच्याऐवजी मी एका MD डॉक्टरकडे गेलो तर तो सगळ्या सिम्पटम्स बघतो, तो ब्लड टेस्ट करायला सांगतो, तो म्हणतो सगळं बरोबर आहे, तो पण प्रॉबब्ली क्रोसिनच देईल,
पण तो सगळं बघेल की तुमचे व्हायटल्स बरोबर आहेत की नाही. दिस इज लाईक गोईंग थ्रू अन ॲडवायझर. गेल्या 3-4 वर्षात इन्व्हेस्टर्सना आपणच भगवान फिलिंग आलेलं, कारण जिथे टाकत होतो पैसे, जिथे इन्व्हेस्ट करत तिथे पैसे बनत होते. आज तेच इन्व्हेस्टर्स मार्केटमधनं बाहेर पडत आहेत. का? कारण लॉस होत चालले आहेत. मिड आणि स्मॉल कॅपमध्ये तुफान रिटर्न्स बनवले म्हणून सगळ्यांचं ॲलोकेशन मिड आणि स्मॉल कॅपमध्ये होता, आणि आता सगळ्यांचे पैसे 30-40% तुटलेत आणि म्युच्युअल फंडला सगळे दोष देतात. आम्ही तेच विचारणार होते. स्मॉल कॅप, मिड कॅप आणि क्रिप्टो, तर सगळ्यांना ते हाय रिटर्न्स, शॉर्टकट हवा असतो, तर तुम्ही ते ॲडवाईज करता का? क्रिप्टो जिथे सट्टा येतो, जिथे इलिगल गोष्टी आहेत, त्याला मी कधीच हात लावत नाही. क्रिप्टोने किती रिटर्न्स दिले, काही गेले, जोपर्यंत माझी भारत माता सांगत नाही दिस इज गुड, मी त्याला हात लावत नाही. हा रूल नंबर 1 आहे माझा. दुसरी गोष्ट, मिड अँड स्मॉल कॅप हे प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये हवेच. किती हवे दॅट इज इम्पॉर्टंट. मी 2016ला चालू केली इन्व्हेस्टमेंट. मी ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर होतो. मला माहिती माझी रिस्क ॲपेटाईट काय होती. मी माझं कॉन्सन्ट्रेशन खूप हाय ठेवलेलं. 72% माझा पोर्टफोलिओ मिड अँड स्मॉलमध्ये होता. 4.5 वर्ष रिटर्न नव्हता, पण आज त्याची मी फळं बघतोय. पण तुम्ही आहात, तुम्हाला गरज नाही ना तेवढी मिड अँड स्मॉलची. तुम्हाला क्रांतिकारी करायची काही गरज नाही, बिकॉज यू हॅव मेड अ सर्टन अमाऊंट ऑफ मनी. तुम्हाला ते आता 12% वाढले तरी चालतील. पण स्मॉल अँड मिड कॅप पैसे देईल, पण आपण किती त्याच्यात इन्व्हेस्ट करायचं हे आपण ठरवायचं. हे एक ॲडवायझर, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की तुमची तो ब्लड टेस्ट करतो आणि मग तुम्हाला सांगतो की कुठल्या फंडमध्ये किती गुंतवायचं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करा.